हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शरद पवार हे आजही या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख स्तंभ आहे आणि त्यांच्यासमोर बाकी सगळे ज्युनियर आहेत सगळे. ठीक आहे, लोक सत्तेवरती बसल्यावर त्यांना शिंग फुटतात अकलेची, कोणी मुख्यमंत्री झाल्यावर कोणी मंत्री झाल्यावरती ते पवार साहेबांना सल्ले द्यायचा प्रयत्न करतात. खास करून हे भाजपचे सध्याचे मुख्यमंत्री असतील काय असतील, हातात सत्ता आहे म्हणून तुम्हालाही शिंग फुटलेलं लक्षात घ्या. नाहीतर शरद पवारांनी केलेलं काम आणि राजकारणातला त्यांचा अनुभव हा प्रचंड आहे. सुनील तटकरे असं म्हणतात तुम्हाला 2022, 23, 24, 25 मध्ये खलनायक ठरवण्याचा प्रयत्न वारंवार केला गेला. जेव्हा जेव्हा अजितदादांनी भूमिका बदलली तेव्हा तेव्हा मी राजकारणामध्ये खलनायक झालोय. आता सुद्धा मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र वेळी सगळ्यांचं उत्तर नाही, इतिहासाची चिंता कोणी इतरांनी करू नये. इतिहास घडवण्यासाठी क्षमता असावी लागते. पक्षांतर करणे म्हणजे इतिहास घडवणं असं होत नाही. पक्षांतर करणं आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी ओलांड्या उड्या मारणं मी हे माझं व्यक्तिगत विधान नाही आहे. त्याला कोणी इतिहास घडवला असं बोलू नये. इतिहास घडवण्यासाठी फार वेगळी व्यक्तिमत्व निर्माण व्हावी लागतात. सुनील तटकरे किंवा त्यांच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. लोक आपल्याविषयी असं का बोलतात. सर, पण राऊत एक फक्त एनसीपीचेच विषय, त्यानंतर केडीएमचे घेऊया. विद्या प्रतिष्ठानमध्ये गेल्या 2-3 दिवसात ज्या बैठका होत्या, शरद पवार, पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवारांनाही शरद पवार भेटले. काही बैठकांमध्ये रोहित पवार आहेत. एकूण असं ठरतंय की बारामतीमध्ये अजितदादांचं स्मारक बनवायचं आहे, या संदर्भातली चर्चा होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र म्हणजे विशेषतः पक्षाचा अध्यक्ष कोण असणार, पुढचं राष्ट्रवादीचं भवितव्य काय असणार, या संदर्भात गांभीर्यानं चर्चा होते. रोहित पवारांनीही काल मत व्यक्त केलेलं आहे की सुनेत्रा पवारांकडेच राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र असावी. याबद्दल पवार कुटुंबात कुठेही दुमत नाही. म्हटलं पवार कुटुंबात दुमत नाही हे जर रोहित पवार सांगत असतील तर त्याच्यावरती कुटुंबाबाहेरच्या व्यक्तींना का मत व्यक्त करावं. ही आनंदाची गोष्ट आहे की कुटुंब एक आहे या दुःखद प्रसंगी आणि पुढल्या घडामोडीमध्ये याचं स्वागत केलं पाहिजे की कुटुंब एक आहे. सुनेत्रा पवार आता या राज्याचं नेतृत्व करत आहे. भविष्यात पार्थ पवार नेतृत्व करतील दिल्लीत जाऊन, चांगली गोष्ट आहे. नाही, पण राऊत साहेब, त्यामध्ये 2 तारीख, एप्रिलची 2 तारीख ही अतिशय महत्वाची मानली जाते. कारण त्या दिवशी शरद पवार यांची राज्यसभा खासदारकीची मुदत संपते आहे आणि असं म्हटलं जातं आहे की पुन्हा पवारांना जर राज्यसभेवर निवडून जायचं असेल तर जे राष्ट्रवादी काँग्रेसचं आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे. भले महाविकास आघाडीकडे आहे, पण इंडिव्हिज्युअली राष्ट्रवादी काँग्रेसच्या संख्याबळाचा विचार करता एक लक्षात घ्या बघा, हा तुमचा प्रश्न चुकीचा आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओरिजिनल ही महाविकास आघाडीचा घटक आहे अजूनही. बाकी सगळे हवाबाजी आणि पतंगबाजी आहे. हे होईल ते होईल मग असं होईल. शरद पवारांसारखा नेता सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे. हे मी स्वतः पवारसाहेबांशी बोललेलो आहे. आमच्या दोघांमध्ये याच्यावरती वारंवार चर्चा झालेली आहे. पवारसाहेबांची एकंदरीत एकदा अशी मानसिकता दिसली की आता थांबायला पाहिजे. पण आम्ही जे त्यांचे चाहते आहोत ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, तो आम्ही त्यांना सांगितलं. मी एकदा उद्धव ठाकरेसुद्धा होते माझ्याबरोबर की तुमच्यासारख्या नेत्यानं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे, ते असणं आहे. शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवारसाहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची. आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहेत. त्याच्यामुळे पवारसाहेबांसारख्या नेत्याला कोणाकडे हात पसरायची गरज नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान या अनेक गोष्टी त्यांच्या भोवती आहेत बाळासाहेबांच्या बरोबर. त्याच्यामुळे शरद पवार साहेब जर निवडणुकीला उभे राहणार असतील त्यांनी राहावं अशी आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे सगळ्यांची. तर आमच्याकडे महाविकास आघाडीकडे म्हणून जे आहे तेवढी मतांपेक्षा जास्त कोटा आमच्याकडे आहे. आता देवेंद्र फडणवीसजी किंवा इतर काही लोक त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकुन करण्याचा प्रयत्न केला विशेषतः दिल्लीतून, तरी तो यशस्वी होणार नाही.
शरद शरद पवारांना आता तीनची निवृत्त जुमानी नाहीये, होतात. असं शरद बावनकुळे पवारांसह म्हणतात. 7 खासदार जवळपास एप्रिलमध्ये निवृत्त होतात. 7 की 7 6 खासदार 6 महाराष्ट्रातले. हा. महाराष्ट्रातले तर 6. महाविकास आघाडीचं संख्याबळ कुठेतरी घडतंय. भाजपचं नाही नाही, असं आहे की संख्याबळ तर घटला, एक खासदार निवडून जाईल आमचा. नाही पण शरद पवार असतील तर तुम्हाला वाटतं की जी शक्यता म्हटली जाते की ही निवडणूकच बिनविरोध होईल, कारण जो राजकीय अनुभव आहे हे पवारांचा- सरकारने ठरवावं, हे सरकारने ठरवावं ना. पण पवार साहेबांनी संसदेमध्ये असणं गरजेचं आहे. नाही पण तुम्ही आणि उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना विनंती केलेली आहे की राज्यसभेची पुढची टर्म ही त्यांनी असणं गरजेचं आहे. पवार साहेबांनी